भाजपमध्ये पहिली बंडखोरी। मी युतीचा खासदार, एका भावाने जरी दगा दिला तरी दुसरा भाऊ शिवसेना माझ्या सोबत येतो, मला आनंद आहे। उन्मेष पाटलांनी बांधलं शिवबंधन। कमळ सोडून हाती घेतली मशाल। जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उन्मेष पाटलांनी शिवबंधन बांधलं। उन्मेष पाटील यांची ही बंडखोरी भाजपसाठी मोठा धक्का मानली जाते। मला मान नको, मला सन्मान नको, मला पद नको, पण ज्या पद्धतीने अवहेलना कार्यकर्त्यांची होते, प्रामाणिक कार्यकर्त्यांची जी घुसमट होते, विकासाच्या ऐवजी विनाशाची, बदल्याच्या ऐवजी म्हणजे बदल करण्याच्या ऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यांमध्ये, ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या पापाचे वाटेकरू होता कामा नये। भाजपमधल्या बदल्याच्या राजकारणावर उन्मेष पाटील यांनी बोट ठेवलंय। स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी हाती मशाल घेतल्याचं उन्मेष पाटील यांनी जाहीर केलं। मी तर म्हणेन ह्याला खरं बंड म्हणतात, कारण आमच्याकडे जे झालं ती गद्दारी होती। त्यांना सगळेजण संपूर्ण जग हे खोकेबाज म्हणतं, पण गद्दारी आणि बंडखोरी यातला जो फरक आहे तो उन्मेष तुम्ही आणि करण आपण सगळ्यांनी देशाला दाखवून दिलेला आहे। उन्मेष पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत। 2014 मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते। 2019 मध्येही भाजपने स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती, मात्र ऐनवेळी उमेदवारी रद्द करत उन्मेष पाटील यांना संधी दिली। 2019च्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचा पराभव केला होता। 4,11,617 एवढ्या विक्रमी मताधिक्यांनी उन्मेष पाटील निवडून आले होते। आताही 2024च्या लोकसभेसाठी उन्मेष पाटील यांची दावेदारी भक्कम मानली जात होती, मात्र तिकीट कापल्याने नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांनी मातोश्रीची वाट धरली। कार्यकर्त्याच्या वेदना लक्षामध्ये घेऊन आवाज उठवला, योजना पोहोचवल्या। प्रसंगी काही नेत्यांना काही वेदना झाल्या की तू संघर्ष या पातळीला नको देऊ। उन्मेष पाटील यांनी शिवबंधन हाती बांधताच उद्धव ठाकरे भाजपवर बरसले। तुम्ही जसं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी अतोनात मेहनत केली, तशीच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांनी मेहनत केली। वापरा आणि फेकून द्या, काम झालं की फेकून द्या, ही जी काय भाजपाची वृत्ती आहे, तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात उडी मारली। आणि काळजी करू नका, हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे, आणि प्रवाह का एकदा फिरला की मोठे मोठे जे काय उंटे तरंग ते उंटे सुद्धा वाहून जातात, तशी भाजपची अवस्था होणार आहे। तर जो मोदींचा नाही तो जनतेचा नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उन्मेष पाटलांवर निशाणा साधलाय। बाबा एक लक्षात ठेवा, जो मोदी जी के साथ नहीं उसको जनता का साथ नहीं। उन्मेष पाटील यांनी जळगावमधून बंडखोरी केल्यानं लोकसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा फटका बसू शकतो। ठाकरे गटाचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार यांच्या मागे उन्मेष पाटील पूर्ण ताकद उभी करतील। भाजपमधल्या नाराजांची मोठ बांधून त्यांची मदत घेतील। उन्मेष पाटील यांच्यामुळे भाजपच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांना तुल्यबळ लढत देता येईल, तर उन्मेष पाटील स्वतः चाळीसगावमधून विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहतील अशी शक्यता आहे। गेली 35 वर्षे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे। युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे असल्यानं शिवसेनेनं कधी इथून उमेदवार उतरवला नाही, परंतु यंदा या मतदारसंघामध्ये नव्या इतिहासाची नोंद होणार आहे। भाजप उमेदवाराविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार असणार आहे आणि त्याला भक्कम साथ लाभणार आहे ती भाजप बंडखोर उन्मेष पाटील यांची। एकूणच उन्मेष पाटील यांची बंडखोरी जळगावमध्ये भाजपसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।